एक फिटनेस आणि एक चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण सातत्यपूर्ण पाहत आलोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. इथे मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर आणि पहिल्याच बॉलवरती मात्र मोठा फटका खेळलाय आणि या 4 धाब्याने मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये ऍड होतील. संघाची धावसंख्या पुढे पोहोचल्या 5 या आकड्यावरती. पहिल्या पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. मिड ऑफ आहे, मिड ऑन आपण पाहतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर पाहतोय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक, कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आहे. पुढचा बॉल इथे मात्र पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, तिथे चेंडू अडवला जाईल. तोपर्यंत मिळेल फक्त एक सिंगल रन्स. सिंगल डबलचं क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सागर पाटील आपण पाहतोय. मोठ्या फटक्यांसाठी जाणले जातात, ते सुद्धा त्यांच्याकडून सुद्धा अपेक्षा असेल संघाला. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आणि चांगला झेल. पहिल्या विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. आणि पहिल्या विकेटचं पतन झालंय. मोठा गडी बाद झाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी इनेट नंबर 3 वरती मैदानामध्ये दाखल होत असताना यंदाच्या हंगामामध्ये चांगल्या फॉर्मामध्ये असलेला खेळाडू किशोर आपल्याला पाहायला मिळेल. चांगला खेळ त्याचा सध्याच्या घडीला आपण पाहिला जीवगाव 11 संघासाठी खेळत असताना. आणि आपण गाव अंतर्गत स्पर्धेमध्ये आता खेळतोय. दडपण तर असायला पाहिजे, कारण प्रत्येक बॅटरच्या चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी काय आहे ते प्रत्येक गोलंदाजाला माहिती असतात. वीक पॉईंट बेटर पॉईंट काय आहे ते चांगलं माहिती असतं आणि तशा पद्धतीचा खेळ मैदानामध्ये सध्याच्या घडीला खेळत असताना पाहतोय. एक गडी बाद झाल्यानंतर धावसंख्या स्थिर राहिली 10 या आकड्यावरती.
ऋषभ वॉरियर्स आणि वियांश फायटर्स दोन संघाच्या दरम्यान असलेली ही लढत आपण पाहतोय. पहिला सामना काय जबरदस्त आपण पाहिला. ऋतांशु पाटील यांच्या संघाने मात्र त्याच्यामध्ये विजय संपादन केला. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. नागेश इथे मात्र काय घडलंय मैदानामध्ये आहे आणि बॉल मात्र यष्टांवरती आदळला आहे. दुसरा गडी बाद होईल इथे. आल्या पावले मात्र माघारी परत आहे. किशोर बॅक टू दी पवेलियन. विचार केलं नागेश काही गोलंदाजी केली आहे. आत्तापर्यंत 2 चेंडू लगातारचे जबरदस्त टाकल्याने 2 गडी बाद केलेत. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. एकनाथ पुढचा बॉल ओव्हर द विकेट आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र सन्मान दिला आहे. त्याला माहिती आहे 2 गडी बाद झालेत. या चेंडूवरती सन्मान देणं गरजेचं आहे. आपण जास्तीत जास्त वेळ घेतला तर चांगला क्रिकेट खेळू शकतो त्याला चांगलं माहिती आहे आणि त्याच्यामुळे संधी दिली आहे. एक लेजंड प्लेअर महेंद्र पाटील यांना, कारण त्यांच्या बॅटमधून एक चौकार जरूर आला आहे. संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर सध्या स्थिर राहिली आहे. 10 या आकड्यावरती, 11 या आकड्यावरती जाऊन पोचले. पुढचा चेंडू आपण नागेश पाहतोय ओव्हर द विकेट. इथे मात्र लॉंग ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण भोईर यांच्या माध्यमातून. आणि इथे मात्र रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगलं आपण पाहिलं. 2 धावा पूर्ण केल्या आणि 2 धाव्याने मात्र संघाची धावसंख्या पुढे झाली. ती म्हणजेच 13 या आकड्यावरती. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल या षटकामधील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 9 आणि या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल इथे मात्र अक्रॉस द लाईन चेंडूला खेळून काढला आहे. चेंडू चाललाय बॅकवर्ड्स कळलेच्या दिशेने. तिथे चेंडू अडवला जातोय आणि चांगला थ्रो. आणि काय घडलंय, कदाचित इथे धावचीची संधी होती परंतु यष्टीरक्षकांच्या हातामधून चेंडू निसटला आणि इथे 2 धावा पडून पूर्ण केल्या. 2 षटकाचा खेळ संपला. 2 गडी बाद झाले. संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती.
इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉलला लॉफ्ट केलं हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली आणि तिसऱ्या विकेटचं पतन. जातं फक्त बॅटर आणि बॉलिंगच्या जोरावरती मॅच जिंकता येत नाहीये. क्षेत्ररक्षणाची सुद्धा त्याच्यासाठी साथ असायला हवी होती. आणि 3 गडी बाद झाले. संघ थोडासा अडचणीमध्ये आता सापडलाय, तो म्हणजेच वियांश फायटर संघ. 3 गडी बाद झालेत. सागर पाटील बाद झाले, त्याच्यानंतर एकनाथ सुद्धा बाद झाले आणि किशोर बाद झाले. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाले अभि जोशी. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. इथे मात्र पुन्हा एकदा जोरकस खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज मात्र बीट झालाय. वेगवान चेंडू होता, त्याचा समाचार घेता आलेला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. चार चेंडू टाकल्यात आतापर्यंत, चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन. पुढचा बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा राऊंड द विकेट. इथे मात्र ट्रॉफेज लागल्या. खोलवर पद्धतीचा टाकलेला चेंडू, मोठा फटका खेळता आलेला नाही आहे आणि बॅटची टॉफेज लागून चेंडू चाललाय गोशांकित रिझनमध्ये. तिथे मिळाली फक्त एक सिंगल रन्स. सिंगल डबलचं क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे, कारण महत्त्वाचे 3 गडी बाद झाले. थोडासा प्रेशर आपल्यावर संघावरती जरूर पाहायला मिळतं आहे, परंतु चांगली फलंदाजी करावी लागेल अभि जोशी या खेळाडूला, कारण संघ सध्या अडचणीमध्ये सापडला आहे. आणि ही स्पर्धा अशीच आहे, नवनवीन खेळाडूंना आपल्या कलागुणांना वाव मिळावा याच्यासाठी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि आपल्याला संधी मिळाली, या संधीचं सोनं करावं लागेल. इथे मात्र जोरकस खेळलाय फटका, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर, चेंडू चाललाय सीमा पार, 6 धावांसाठी षटकार.
थोडासा टेक्निकल इश्यूमध्ये आपल्यापर्यंत या मॅचचं वर्णन आपल्याला पोहोचवता आलं नाही आहे, त्याबद्दल क्षमा असावी. सध्याच्या घडीला मैदानामध्ये आपण सहा गडी बाद झाले. धावसंख्येचा जर विचार केला 43 धावा स्कोअर बोर्डवरती आपण पाहतोय. शेवटचं षटक आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील लारा आणि शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. फुलटॉस बॉल होता, त्याचा समाचार घेता आलेला नाही आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जरूर आपण पाहिला, परंतु यष्टीरक्षकांनी चुकी केली. चेंडू झाला गोशांकित रिझनमध्ये आणि पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद संघाची धावसंख्या आपण पाहिली 44 आणि 45 धावांचं लक्ष ठेवलंय ते म्हणजेच ऋषभ वॉरियर्सच्या संघाच्या समोर. तसेच चेतन भोईर साहेब यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते रामनाथजी भोईर साहेब यांचा यथोचित असा सत्काराने सन्मान करावा. हिंदू धर्मातील एक पवित्र असं रोपटं तुळशी माता लक्ष्मीचं रूप आपण तिला मानलं जातं. प्रत्येकाच्या अंगणामध्ये तिची आपण पूजा केली जाते. ते रोपटं देऊन मात्र इथं सन्मान केला जातोय. धन्यवाद साहेब, आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या मनाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करत आहोत. तसेच चेतन भोईर यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते विश्वासजी भोईर साहेब यांचा यथोचित असा सत्काराने सन्मान करावा. आणि संदीप टायटन्स आणि नंदन स्ट्रायकर्स दोन संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी यावं. याच्या पुढची मॅच आपली आहे. संदीप टायटन्स आणि नंदन स्ट्रायकर्स दोन संघाचे कॅप्टन आपण प्लीज टॉससाठी यावं. तसेच मी चेतन भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते विनील सिंग साहेब यांचं यथोचित असा सत्काराने सन्मान करावा. आपण सर्व आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करत आहोत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. पहिल्या सत्राचा खेळ संपला. प्रथम फलंदाजी करत असताना वियान्स फायटर्सच्या संघाने 5 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर विचार केला 44 धावा केल्यात. 45 धावांचं लक्ष्य करण्यासाठी ऋषभ वॉरियर्स हा संघ कशा प्रकारे प्लॅनिंग करत आहे, काय रणनीती आखत आहे. कारण याच्या आधीच्या सामन्यामध्ये जर आपण विचार केला 57 धावासुद्धा सेफ नव्हत्या या मैदानावरती. तसेच व्यासपीठावरती संदीप टायटन्स या संघाचे संघमालक संदीप शिंदे यांचा सुद्धा इथे यथोचित असा सत्काराने सन्मान केला जात आहे. आणि या सर्वांमुलीची स्पर्धा यशस्वी होताना आपण पाहतोय. पहिलंच पर्व आणि पहिल्याच पर्वामध्ये दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. बिग बॅश प्रीमियर लीग 2025 जुहूगाव धमाका. आलेल्या सर्व प्रेक्षक मायबाप बरोबर क्रिकेट रसिकांचं खेळाडूंचं आम्ही ह्या स्पर्धेमध्ये करत आहोत सहर्ष स्वागत. संदीप टायटन्स कॅप्टन आणि नंदन स्ट्रायकर्स कॅप्टन टॉससाठी या. आपल्याला शेवटचा कॉल आहे. मी चेतन भोईर यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते राजेश शर्मा यांचा यथोचित असा सत्काराने सन्मान करावा. मायेचे उबदार शॉल आणि माता लक्ष्मीचं रूप अर्थातच हिंदू धर्मामधील एक पवित्र असं रोपटं तुळशीचं देऊन त्यांना इथे सन्मानित केले जात आहे. तुळशीचे आपण अनेक गुणधर्म पाहिले. पूजेमध्ये सुद्धा तिला एक महत्त्वाचं स्थान ह्या रोपट्याला दिलं जातं आणि ते रोपटं देऊन इथे सन्मानित केलं जात आहे. एक वेगळी संकल्पना, एक वेगळी विचारधारा इथे आपल्याला ह्या स्पर्धेमध्ये जरूर पाहायला मिळते. संदीप टायटन्स आणि नंदन स्ट्रायकर्स कॅप्टन प्लीज टॉससाठी या. आपल्याला शेवटचा कॉल आहे.
45 धावांचं लक्ष्य आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मयूर भोईर आणि त्यांच्या जोडीला मयांक आपल्याला पाहायला मिळतील. महाबलेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दमदार खेळ आपण मयूर भोईर यांचा पाहिला. भूमिपुत्र या क्रीडांगणावरती नवी मुंबई आयकॉन म्हणून त्यांना सिलेक्ट केलं होतं आणि चांगला खेळ त्यांचा आपण जरूर त्या स्पर्धेमध्ये सुद्धा पाहिला. आणि आता आपल्या गावातील स्पर्धा मानाची, अभिमानाची आणि सन्मानाची बिग बॅश प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेमध्ये खेळत असताना आज जुगावच्या या क्रीडा नगरीमधील 2 खेळाडू मयूर भोईर असतील, ऋतांशू पाटील असतील, एक व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपल्या नावाची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. आणि संदीप टायटन्स या संघाने मात्र टॉस जिंकला आहे. तर दुसऱ्या इनिंगला इथे मात्र सुरुवात होईल. 45 धावांचं लक्ष्य आणि त्याचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालेत 2 मोठे बॅटर. मयूर भोईर अर्थातच एक व्यावसायिक क्रिकेटमधलं मोठं नाव. पहिलाच बॉल धीम्या गतीने त्याला अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. चेंडू चालला सीमारेषेच्या लगत, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण चिकू यांचं आपण पाहतोय, ज्यांच्या बॅटमधून एक आपण षटकार जरूर पाहिला आणि फिल्डिंग करत असताना सुद्धा चांगलं एफर्ट दिलंय. म्हणजेच काय, संघाने ती जबाबदारी दिली आहे ती योग्यरित्या पार पाडत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळते. संघाचं खातं इथे मात्र 2 धावांनी उघडलं जाईल. मयूर भोईर यांचं स्वतःचं खातं इथे उघडलं जातोय. 2 धावा, 45 धावांचं लक्ष्य आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय ऋषभ वॉरियर्स. इथे मात्र खोलवर पतीचा चेंडू, सन्मान दिलाय. आणि क्रिकेटमध्ये आपण म्हटलं जातं सचिन रमेश तेंडुलकर आणि परफेक्ट यॉर्कर या 2 गोष्टींना मात्र क्रिकेटमध्ये खूप महत्त्व दिलं जातं. आणि इथे मात्र चांगल्या बॉलला सन्मान दिला आहे. चांगल्या बॉलला सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार हे मोठ्या खेळाडूंचं वैशिष्ट्य असतं. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती सागर पाटील. ओहो, आणि इथे मात्र बिमर चेंडू पाहायला मिळाला. वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू शरीराच्या अक्षरशः कमरेच्या वरतून गेलाय. पळायला वेळ लागत नाही आहे. आणि इथे मात्र फील्डची संधी असेल मयूर भोईर यांच्याकडे. समोर मात्र मोठा बॅटर आहे, थोडासा दडपण जरूर असेल, परंतु क्रिकेट आहे. स्वतःची सावली निर्माण करायची असेल ना, तर ऊन झेलण्याची ताकदसुद्धा आपल्यामध्ये असायला पाहिजे. आणि ज्यावेळी आपली परीक्षा असते, ज्यावेळी आपल्यासमोर एक मोठा बॅटर खेळत असतो, त्याच्याकडून जर तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल, अन्यथा तुम्ही तिथे यशस्वी व्हाल. इथे मात्र सरळ बॅटने बॉलला पाठवला आहे सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पाहिलं 38 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू तैनात आहेत. एक लॉंग ऑफला आणि एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफ आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, एक पॉईंटला क्षेत्ररक्षक ठेवला आहे, कव्हरला क्षेत्ररक्षक आहे आणि एक डीप मिड ऑफला क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे. त्याच्यामुळे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना अक्षरशः खूप चांगली आहे, परंतु गोलंदाजांना मात्र तशी गोलंदाजी करावी लागेल. याच्या आधीचा चेंडू बिमर टाकला, त्याच्यानंतर फ्रीडचा चेंडू, त्याचा मात्र समाचार घेतला आहे. 4 धावा संघाच्या धावसंख्येमध्ये याड झाले. संघाची धावसंख्या पुढे पोहोचली 7 या आकड्यावरती. इथे मात्र पुन्हा एकदा सन्मान दिला आहे. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक आपण पाहिलं, किशोर याने चेंडू उचलला, फेकला, तोपर्यंत मात्र एक सिंगल मात्र रोखता आलेली नाही आहे. सिंगलने मात्र संघाची धावसंख्या आता पुढे जाईल, ती म्हणजे 8 या आकड्यावरती. 45 धावांचं लक्ष्य आणि त्याचा पाठलाग करत असताना एक सेन्सिबल क्रिकेट. पार्टनरशिप होणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ह्या आधीच्या इनिंगमध्ये आपण पाहिलं लगातारचे 3 महत्त्वाचे गडी बाद झाले. थोडासा प्रेशरमध्ये आला होता संघ, परंतु अभि जोशी आणि चिकू यांनी मात्र चांगली फलंदाजी केली. इथे मात्र एकदा फलंदाज मात्र बीट झाला आहे, निर्धाव चेंडू आला आहे. चांगलं कमबॅक. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या ज्या पद्धतीसाठी हा षटक जाणला जातो, तशी फलंदाजी आतापर्यंत तरी करता आलेली नाही आहे.
चांगलं कमबॅक, चांगली गोलंदाजी. इथे मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पूल काढण्याचा प्रयत्न. अक्रॉस द लाईन चेंडूला खेळून काढलाय. चेंडू मात्र थांबणार नाहीये, सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आणि बिग बॅश लीग गावातील सर्व नवतरुण खेळाडूंना आपल्या कलागुणांना वाव मिळावा, आपल्या कौशल्याला सिद्ध करता यावं, यासाठी हे आयोजन. पहिलंच पर्व, एक वेगळी स्पर्धा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. जीव इथे मात्र नवीन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. किशोर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये धावसंख्येचा जर विचार केला, जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती, 12 या आकड्यावरती. बिनगडी बाद, चांगली सुरुवात. किशोर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. संघाच्या वतीनं दुसरं वैयक्तिक खात्यातील पहिलं षटक. समोर बॅटर. इथे मात्र पहा, चेंडूला लॉफ्ट केलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथं आहेत तैनात आणि पहिल्या विकेटचं होईल इथे पतन. पहिला विकेट डाऊन दी ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतील. गडी इथे मात्र बाद झालाय. जो खेळाडूचा विकेट त्यांना पाहिजे होता तो विकेट मात्र आता इथे संपादन केला आहे किशोर या गोलंदाजाने. त्यांची जागा भरून काढण्यासाठी इनेट नंबर 3 वरती मैदानामध्ये दाखल झालेत यतीन भोईर, बिग मॅन. त्यांनी सुद्धा एक हंगाम गाजवलाय आणि मयूर भोईर यांच्या खिलीचा मात्र इथे होता अंत. पहिला गडी बाद झाला. पहिल्या गडी बाद झाल्यानंतर संघाची धावसंख्या जर आपण विचार केली, 12 स्थिर राहिल्या. 45 धावांचं लक्ष आणि 45 धावांचा लक्षाचा पाठलाग करत असताना सुरुवात मात्र खूप चांगली झाली होती, परंतु आता विकेट गेलाय. आणि सामना जर जिंकायचा असेल तर विकेट घेणं खूप महत्त्वाचं असतं. जास्तीत जास्त निर्धाव चेंडू घ्यावे लागतील गोलंदाजांना, विकेट संपादित कराव्या लागतील. त्याचमुळे तुम्ही हा सामना जिंकू शकता. कारण या मैदानाचा एक इतिहास आहे. इथे धावांचा पाठलाग करणं तेवढं सोपं नाही आहे. पुढचा बॉल किशोर वेगाने टाकलाय चेंडू आणि त्याला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षणाने मात्र कोणतीही चुकी केली नाही. निर्धाव चेंडू आलाय. लगातारचे 2 निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जसे फलंदाजांना हात खोलता यावे तसे खोलू दिलेले नाही आहेत. थोडंसं थांबवून ठेवलं आहे. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेट. इथे मात्र वेगाने टाकलाय बॉल, त्याला मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू मात्र थांबणार नाही आहे, सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
किशोरसाठी आता मात्र इथे पारितोषिक लावलं गेलं आहे. एकदंत ग्रुपकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. एक सुवर्ण संधी असेल किशोर यांच्यासाठी. जबरदस्त असा फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा. इथे मात्र पुन्हा एकदा क्लासिकल कव्हर ड्राईव्ह आणि बॉल मात्र सरळ चाललाय डाऊन दी ग्राउंड. 4 धावांसाठी चौकार. दोन षटकाचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या आपण जर विचार केली 24 आकड्यावरती जाऊन पोहोचले. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 12, तदनंतरच्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 12, म्हणजेच काय 12ची सरासरी आतापर्यंत तरी गाठली आहे टीम ऋषभ वॉरियर्सच्या संघाने. आणि 18 चेंडू आणि 21 धावांची गरज आता असेल ती म्हणजे ऋषभ वॉरियर्सच्या संघाला. 45 धावांचं लक्ष. त्याचा पाठलाग करत असताना सुरुवात मात्र खूप चांगली केली होती मयूर भोईर या फलंदाजाने, परंतु ते बाद झाले. त्यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये यतीन भोईर दाखल झाले आणि त्यांनी आपला अनुभव मात्र पणाला लावत असताना लगातारचे 2 चेंडूवरती 2 चौकार मारून जो प्रेशर क्रिएट झाला होता तो मात्र बाजूला केलाय. अडसर मात्र दूर केलाय. संघाची धावसंख्या 24 आकड्यावरती. अजूनही 18 चेंडू आणि 21 धावांची गरज. 12ची सरासरी गाठल्या, आता मात्र 7ची सरासरी गाठायची आहे. 18 चेंडू 21 धावा जिंकण्यासाठी गरज असेल. गोलंदाजी मार्कवरती प्रचित भोईर आपल्याला पाहायला मिळतील. पॉवर प्लेचे निर्बंध इथे हटवले गेलेत. 30 सर्कलच्या बाहेर जर क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना आपण पाहिली, एक बिप स्क्वेअर लेग आहे, एक काऊ कॉर्नरला एक क्षेत्ररक्षक ठेवला आहे, एक लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक ठेवला आहे. त्याच्यामुळे आता फलंदाजांना जी पॉवर प्लेमध्ये फलंदाजी करण्याची संधी असते तशी आता संधी मिळणार नाही आहे. गोलंदाजी मार्कवरती प्रचित आपल्याला पाहायला मिळतील. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं 3रं षटक. 18 चेंडू 21 धावांचं समीकरण. ओहो, चांगला चेंडू होता, परंतु त्याला क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा चेंडूला मात्र खराब क्रिकेट पाहायला मिळालं मैदानामध्ये आणि चेंडूने ओलांडले सीमारेषा पार. चौकार. व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे आपण पाहिलं तर आज मात्र पाहुण्यांची मांदी आली आपल्याला जरूर पाहायला मिळते. हिमांशू पाटील साहेब यांचं सुद्धा व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे. तसेच सुनील भोईर साहेब यांचं सुद्धा व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. इथे मात्र चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक आणि क्रिकेटमध्ये बॅटर आणि बॉलवरतीच गेम जिंकता येत नाही आहे. फिल्डर करणाऱ्याची सुद्धा त्याची त्यांना साथ असायला हवी लागते, परंतु खराब क्षेत्ररक्षण आपण जरूर पाहिलं. त्याचा फायदा मात्र ऋषभ वॉरियर्सला झाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रचित गोलंदाजी मार्कवरती लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला लॉफ्ट काढण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय 1 बाउन्स, सीमारेषा पार. चौकार. होत्या मैदानामध्ये सध्याच्या घडीला जे दडपण होतं ते बाजूला गेलाय आणि संघ मात्र आता चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवला. यतीन भोईर यांचे 2 चौकार क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारे आपण पाहिले. आणि आता मात्र बॅट्समन आपण पाहिलं तर मयंकच्या बॅटमधून चौकार आला. इथे मात्र पुन्हा एकदा लॉंग. ओ हो, काय झेल टिपलाय, एका माथामध्ये झेल टिपलाय आणि दुसऱ्या विकेटचं पतन. दुसरं विकेट डाऊन दी ग्राउंड आपल्याला पाहायला मिळेल.
आपल्याला पाहायला मिळेल 2 गडी बाद. आता जिंकण्यासाठी गरज जर आपण पाहिली तर 13 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. ती म्हणजे ऋषभ वॉरियर्सच्या संघाला. या सामन्याचं एक वैशिष्ट्य राहिलं आहे. प्रथम फलंदाजी करत असताना वियान्स फायटर संघाचे 3 मोठे फलंदाज मात्र लवकर बाद झाले आणि त्याचाच कुठेतरी फटका बसला या संघाला. इथे मात्र हलक्या हाताने स्टिअर केलं चेंडूला सरळ बॅटने आणि तिथे चेंडू अडवला जाईल. मिळेल फक्त एक सिंगल धाव. सिंगल डबलचं क्रिकेट सध्या मैदानामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं आहे. यतीन भोईर आपला अनुभव मात्र त्यांना माहिती आहे सामना आपण सहजरित्या जिंकू शकतो आणि त्याच पद्धतीने फलंदाजी करत असताना सध्याच्या घडीला मैदानामध्ये ऋषभ वॉरियर्स हा संघ आपण पाहतोय. 3 षटकाचा खेळ संपला. 2 गडी बाद. संघाची धावसंख्या 36. अभि जोशीला सांगावा लागेल, विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही. विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटून उठेल उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मज कोण्या अशी भिंत नाही. कारण या खेळाडूकडे कौशल्य आहे, क्षमता आहे, पोटेन्शियल आहे. त्याने आजपर्यंत चांगलं क्रिकेट त्याचं आपण पाहिलं आहे. इथे मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल. स्वतःला सिद्ध केलं ना तर लोक आपल्याला आपले आप प्रसिद्ध करत असतात. इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळाला अभि जोशी. राऊंड द विकेट. धीम्या गतीने टाकला चेंडू अक्रॉस द लाईन. चेंडूला खेळून काढला यतीन भोईर यांच्या बॅटमधून. इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का, परंतु नाही, थांबवलंय. मिळेल फक्त एक सिंगल धाव. संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल 37 आकड्यावरती. आता जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजेच 11 चेंडू 8 धावांची. बिग बॅश लीग आपण पाहतोय 2025चं हे पहिलं पर्व. दमदार आयोजन आणि आपल्या कल्पक विचारधारेतून मात्र मंथन पाटील, ओमकार दादा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. अवांतर चेंडू आहे, वाईट चेंडू आणि 1 धाव मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये ॲड होईल. पुढचा बॉल पुन्हा एकदा राऊंड द विकेट. गोलंदाजी मार्कवरती अभि जोशी आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळून काढलाय चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त सिंगल धाव मिळेल. सिंगल डबलचं क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानामध्ये आपण जरूर पाहतोय. या स्पर्धेमध्ये तब्बल 8 संघ, 8 संघाचे खेळाडू, संघ मालक यांचंसुद्धा मनाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करत आहोत. कारण आपल्या सर्वांमुळेची स्पर्धा आम्ही यशस्वीरित्या आज इथे आयोजन करू शकलेलो आहोत. त्याच्यामुळे आपल्या सर्वांचंसुद्धा मनाच्या अंतकरणातून आभार. ओहो, ब्लॉकल पतीचा चेंडू. पंचांकडे अपील केली आहे आणि पंचांनी मात्र आणि इथे मात्र पंचांनी सांगितले फलंदाज बाद आहे. लेग बी फॉर विकेट, LBW. फलंदाज मात्र बाद झालाय. सहकार्य ज्यांचं आम्हाला लागलंय, प्रथमेश भगत साहेब यांचं सुद्धा मनाच्या अंतकरणातून आभार. आणि यतीन भोईर मात्र बाद झाले. चांगला खेळ त्यांचा आपण पाहिला मैदानामध्ये. आणि नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. नागेश गोलंदाजी करत असताना खूप चांगली गोलंदाजी त्यांची आपण पाहिली. परंतु आता संघ नायकाने आपल्यावरती जबाबदारी दिली आहे, आपल्याला बॅटिंग करायची आहे. आणि संघाची धावसंख्या आपण जर विचार केला 38. जिंकण्यासाठी आता गरज असेल ती म्हणजेच 6 धावांची. 6 धावा. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वेगवान टाकलेला बॉल. यष्टीरक्षकाने मात्र कोणतीही चुकी केलेली नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता. 8 चेंडू आणि 7 धावेची गरज. या मैदानाचा इतिहास राहिला आहे. धावांचा पाठलाग करणं तितकं सोपं नसतं. तुमची फिल्डिंग डिपार्टमेंट, गोलंदाजी खूप चांगली व्हायला पाहिजे. इथे मात्र हवेमध्ये लॉफ्ट केलाय स्वतः. ओहो, थोडंसं कॉलिंग चुकलं, हातातून झेल निसटला. परंतु कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने तो झेल पकडला असता. परंतु ठीक आहे, क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये तुमचं कॉलिंग संपर्क असणं खूप महत्त्वाचं असतं. मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या, चांगलं क्रिकेट खेळा, सुरक्षित राहा, एवढंच आम्ही सांगू शकतो.
इथे मात्र संघाची धावसंख्या आता पुढे पोहोचेल ती म्हणजेच 40 या आकड्यावरती. फलंदाज इथे बाद होऊ शकला असता, परंतु शेवटच्या क्षणाला कॉलिंग चुकलं, तालमेल चुकलं आणि झेल मात्र हातातून सुटला. 4 धावींची आता गरज असेल ती म्हणजे ऋषभ वॉरियर्सच्या संघाला. बिग बॅश प्रीमियर लीग जोगाव धमाका 2025 पर्व पहिलं आणि पहिल्याच पर्वामध्ये दमदार मॅच आपण पाहतोय. दमदार आयोजन, दमदार मॅच. पुढचा बॉल पुन्हा एकदा राऊंड द विकेट आपल्याला पाहायला मिळतील. अभि जोशी इथे मात्र पुन्हा एकदा सन्मान दिलाय फलंदाजाला. माहिती आहे सामना आता आपल्या आवाक्यामध्ये येऊन ठेपलाय. हलक्या हाताने तिला स्टिअर केलं. सिंगल डबलचं क्रिकेट. 6 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजेच 3 धावांची. आता गरज असेल ती म्हणजे 3 धावांची. 45 धावांचं लक्ष. त्याचा पाठलाग करताना ऋषभ वॉरियर्सच्या संघाने चांगला खेळ केलाय सध्याच्या घडीला मैदानामध्ये. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता गरज 3 धावांची. 6 चेंडू 3 धावा. गोलंदाजी मार्कवरती जबाबदारी दिली आहे गोलंदाज आपण पाहिलं विकी ह्या गोलंदाजावरती. 3 धावा पूर्ण करायच्या ऋषभ वॉरियर्सच्या संघाला, परंतु विकीला तिथे थांबवायचं आहे. पूर्ण केल्या जातील का? परंतु गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेट विकी आपल्याला जरूर पाहायला मिळते. इथे मात्र अक्रॉस द लाईन केल्याचा प्रयत्न. धावचीची संधी आणि पंचांचं बोट आकाशाकडे. विकेटचं होईल इथे पतन. आज 4 चेंडू 2 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चिराग. 45 धावांचं लक्ष. शेवटच्या 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिल्या आपण पाहिलं तर वियांश फायटर्स या संघाची. पुढचा बॉल विकी. इथे मात्र धीम्या गतीने टाकलेला बॉल. सिंगल धाव घेण्यापासून रोखता आलेला नाही आहे. आता मात्र 1 धावेची गरज असेल. 3 चेंडू 1 धाव जिंकण्यासाठी ऋषभ वॉरियर्सच्या संघाला. या सामन्याचा जर विचार केला मयूर भोईर यांनी केलेली सुरुवात, त्याच्यानंतर यतीन भोईर यांचा मात्र दमदार खेळ या सामन्याचं मात्र प्रमुख वैशिष्ट्य राहिलं आहे. 3 चेंडू 1 धाव. गोलंदाजी मार्कवरती विकी आपण पाहतोय ओव्हर द विकेट. ओहो, चांगली गोलंदाजी. व्हेरिएशन आहे, कला या गोलंदाजाकडे आहे, कौशल्य स्वतःचं सिद्ध करत आहे. आणि अनेक वेळा आपण म्हटलं आहे स्वतःला सिद्ध करा, प्रसिद्ध व्हायला वेळ लागत नाही आहे. सोशल मीडियामध्ये तुमच्या या अनेक गोष्टी आज मात्र तुम्हाला प्रसिद्ध करत असतात. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडलेल्या तमाम प्रेक्षकांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. शेवटचे 3 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. 2 चेंडू 1 धाव. इथे मात्र पुन्हा एकदा बीट केलंय आणि काय घडतंय मैदानामध्ये. पंचांच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने त्यांनी चेंडू हाताळलाय. लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. पंचांकडे अपील मागितली आहे. पंच मात्र शहानिशा करत आहेत.
निर्धाव चेंडू